आईला मला जर कळलं माझ्या झोपेत कोण पाय खाली ओढायला या आईला काय खरं नाही. गो 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 गोलमाल. मम्मी काय जेवायला? जेवण नाही तोपर्यंत चहा पिऊन घे. हो चालते काय विषय नाही. ते बिस्किट पुण्यातले पण 4 बिस्किट कोण गडप केलं काय माहिती आता. या या आईला मी असलं ओव्हरथिंक करा ना काय विचारतो काय जायला. आता मला वाटत होतं की फुटतेच कुकर. कदाचित 4 बिस्किट कोण बाहेर आलो. मामा काय म्हणता निवांत? अरे बापरे चालला. अच्छा अच्छा हो चालतं हो हळू जाऊ. आणि थोडा वेळ गप्पा मारला आणि गप्पा मारून झालं जायला लई थंडी वाजले. जॅकेट घालून थोडं बाहेर बसा म्हणलं तेवढं. अरे बापरे साहेबांचं आगमन. अरे भैया कसा आहेस? कसा गेला कामावरचा आजचा दिवस तुझा? पद्धतशीर बाहेरून जायला पुढे गिडी खात बसा म्हणलं. चट काय म्हणता? गच्च 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 गच्च. आणि मम्मी तेवढं तर चालली हे टोपी दे रे भैयाला आणि हे टोपी घाल म्हणली. भेदभाव पटरीवरून उचलले तोडतं मला. का कचरा कुंडी काय माहिती. मम्मी काय जायला दुनिया थंडी वाजले कानात जापिण्यात काय नाही अर्धवट टोप्या. अरे मेरी तेरा लाडना. अरे बापरे किती लाड करतात मला घरातले. आणि मी जायला टपरीवरून पटरीवरून अजून कचरा कुंडी बदल उचलले म्हणत होतो. सारी दुनिया का बघितला मम्मी टोपी घेऊन चालली. हे आला चप्पल घेऊन चालला. छेड छेड चाललं माझ्या घरात. दर 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 उगत आळ चालला म्हणून दिलो नाही तरी जायला मी पण लय डेंजर दिलो नसतं. काय नाही जा पुढे बघून. आणि तेवढं तर तुझ्या आईला बडे बडे बाता ढोंगून कवलं. आता बच्चन भैया आले की. आणि तेवढं तर 2 भाऊ पण आले. काय म्हणता भाऊ निवांत? तेवढं सांभाळून घ्या खुर्ची नाहीत आपल्याकडे. कंपल्सरी करावंच लागतं म्हणते MBA. त्याशिवाय ऑप्शन नाही म्हणा लागलो. आपलं हे डिग्रीचं कुठलं BBA नंतर ना MBA ते कंपल्सरी नाही आपल्यावरती डिपेंड आहे. करवटलं करा नाही तर सोडायचं. बोला तुम्ही. आणि थोड्या वेळाने बच्चन लवड्याच्याला पुढे गेला आण म्हणलं. आणि आईला मनातल्या मनात शिवा घेवा द्यायचं म्हणून स्टिंगिंग पण आण म्हणलं तुला. बघू 2-4 गोट कसं कसं प्यालो रे बाबा जायला धरे लवड्या. इकडे माझ्या पुढे म्हणलं. आणि तेवढ्यातच मम्मी आणि भैया दळण करून आले. भैया हळू हळू. आणि येताना बाबू गिबू आणले होते. चला आता बाबू खात बसलो. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.